एका विदेशी महिलेला जुळी मुलं झाली. ती खूप खुश होती. पण जेव्हा तिच्या पतीनं मुलांना पाहिलं तर मुलांचे केस काळे आणि त्वचा सावळी पाहून तो भडकला. ही माझी मुलं नाही, हे कसं शक्य आहे? तू माझा विश्वासघात केलास वगैरे वगैरे. हे खरंच घडलंय आणि सध्या इंटरनेटवर ही रील खूप व्हायरल होत आहे. अशी ही चर्चा होत आहे की विदेशी महिला ताजमहल बघण्यासाठी भारतात आली होती. खरंच का त्या महिलेनं तिच्या पतीचा विश्वासघात केला असेल? काय वाटतं तुम्हाला? की खरंच आपल्या केसांचा रंग, त्वचेचा रंग ही एक जेनेटिकल लॉटरी असू शकते? मातेचे जे जीन्स स्ट्रॉंग आहेत ते डॉमिनेट होतात. असू शकतं त्या महिलेच्या पणजीचे केस ब्लॅक होते, तिची आजी सावळी होती, ते जीन्स रेसेसिव्ह होते आणि ते ट्विन्समध्ये ॲक्टिव्ह झाले. जेनेटिक स्पेशालिस्ट हे पण सांगतात की आपले दादा दादी, नाना नानी, ग्रेट ग्रँड पॅरेंट्स यांचे जीन्ससुद्धा बाळात एक्सप्रेस होऊ शकतात. त्या विदेशी महिलेच्या 5th जनरेशनमध्ये आफ्रिकन रूट्स होते आणि तेच जीन्स ट्विन्समध्ये डॉमिनेट झाले. शेवटी काळेपणा, गोरेपणा, सुंदरपणा हे सगळं जेनेटिक्सवर असतं. मग इथे तर आपण हेच म्हणू शकतो ना की जीन्सला दोष द्या, स्त्रीला नाही. तेव्हा जीन्स डॉमिनेटचा हा एक मुद्दा, किंवा असंही होऊ शकतं की त्या विदेशी महिलेनं बाळ होण्यासाठी IVFचा पर्याय निवडला असेल. IVFमध्ये डोनर स्पर्म्स मिक्स असू शकतात आणि त्या मिक्स स्पर्म्समध्ये एक डोनर इंडियन ओरिजिनचा असेल आणि त्यामुळे जुळी बालकं काळे केस आणि सावळा रंग घेऊन जन्माली. काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा. आता या विदेशी महिलेच्या जुळ्या मुलांच्या या व्हिडिओपुरतं बोलायचं म्हटलं तर हा व्हिडिओ AI जनरेटेड असून तो टिकटॉकसाठी एंटरटेनमेंट आणि कॉमेडीसाठी बनवलं गेलं असल्याचं सत्य पडताळणीतून समोर आलं आहे. आहे ना सगळं गौड बंगाल? AIचा जमाना आहे. कुठल्याही बातमीवर विश्वास किती, कसा आणि कुठे ठेवायचा शेवटी हे आपणच ठरवूया. नमस्कार.